आमगाव तालुक्यातील खुर्शीपार येथे शेजारील शेतकऱ्याने शेताकडे जाणारा रस्ता अडवून उभ्या धान पिकात थ्रेशर मशीन चालवल्यामुळे सुमारे 2 एकर धान पिकाचे मोठे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप पीडित शेतकऱ्याने केलाय। या प्रकरणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार देऊनही महिनाभर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संबंधित शेतकरी संतप्त झाला असून न्याय न मिळाल्यास कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे। लाल दुर्जन सोनवाने माझी शेती ह्या बाबा रांगड्याच्या शेतीजवळच आहे। तिथे पंचनाम्यासाठी साहेब लोक आले आहेत म्हणून बाबा मला बोलावले आला। मी गेलो त्यावेळेस तिथे पंचनामा म्हणजे कोणत्याच प्रकारचा झाला आणि पाहाला फक्त आणि ते निघून गेले। माझ्या शेतात धान पडलेला आहे। सामने गैरअर्जदार हा धान काढण्यास रोकत आहे आणि शेतात पूर्ण धान पडलेला आहे आणि मी मंडळ अधिकारी आणि तहसीलदारला अर्ज केले असता मंडळ अधिकारी आणि पटवारी आलेले होते, पर त्यांनी पंचनामा केला नाही आणि खोटा पंचनामा करून शरी केस रद्द केले। तरी आपल्याला शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही। यासाठी आम्ही आत्महत्या करण्याचा विचार केलेला आहे। गैरअर्जदार रमणलाल चोपलाल राणे आणि कीर्ती राणे तर चोपलाल चिंदू राणे यांनी सदर पैसे याने प्रशासनाला पैसा देऊन झुटा प्रस्ताव पंचनामा केला। सदर अगर 15 दिवसात कारवाई न झाल्यास आम्ही सर्व परिवार आत्महत्या करू। मी हेमलता रमेश चौहान, माजी सरपंच खुर्शीपार। ज्या वेळेला इथे ही घटना घडली त्यावेळेला मी सरपंच या पदावर कार्यरत होती। त्यावेळेला श्री चोपलाल राणेजी, त्याच्यानंतर रमण राणेजी, लक्की राणे आणि बाबूनेता बाबूलालजी तुरकर हे इथं आणि बाकीचे शेतकरी इथं आले होते। त्यावेळेला मंडळ अधिकारी मॅडम आल्या होत्या आणि आमचे पटवारी साहेब गुप्ताजी पण आले होते आणि येऊन त्यांनी पाहणी केली। पाहणी करून ते त्यांच्यासोबत निघून गेले, पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा पंचनामा केला नाही किंवा कुठेही सही घेतली नाही कोणत्याही कागदावर किंवा त्यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही इथं केली नाही। आणि मला वाटते त्यांनी त्या टेबलवरच पंचनामा केला। सरपंच उपस्थित असताना आणि बाकीचे शेतकरी उपस्थित असताना त्यावेळेला कुणाचीही सही घेण्यात आली नाही आणि जाऊन फक्त ते बाबूल नेताजी त्यांनी आधीच बऱ्याचशा पांधन रस्त्यांवर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे, त्यांची सही घेऊन त्यांनी तिकडेच पंचनामा केला असेल आणि टेबलावरच पंचनामा झालेला असेल असं वाटते, कारण जागेवर सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर पंचनामा झालेला नाही। मैं आर्यन गुप्ता, ग्राम महसूल अधिकारी दहेगांव खुर्शीपार इस गांव में पंचनामा करने के लिए गए थे और दोनों पक्ष और विपक्ष के लोगों को मौके पर पंचनामे करते समय बुलाया गया और पंचनामे की कार्रवाई शुरू थी। तो उस समय दोनों पक्ष और विपक्ष में जमकर वाद विवाद हुआ और उस समय जो मौके पे लोग उपस्थित थे और तो हमने उन लोगों का स्वाक्षरी पंचनामे पे लिए, परंतु पक्ष और विपक्ष ने स्वाक्षरी करने से इनकार कर दिया। तो जो भी परिस्थिति थी हमने अपने पंचनामे में लिख कर और उपस्थित जो पंच लोग आए थे उनकी स्वाक्षरी करके आगे की कार्रवाई के लिए माननीय तहसीलदार आमगांव इनको पुढील कार्रवाई के लिए जानकारी प्रेषित की है। अर्जदार का ऐसा आरोप है कि वो उन्हीं के जो गैर अर्जदार है उनके ही पक्ष के लोगों का यानी सिग्नेचर लिए पंचनामे में और हमारे लोगों के लिए नहीं। इस बारे में क्या बोलोगे? पक्ष एवं विपक्ष का ऐसा कोई बात नहीं है। मौके पे जो भी लोग अर्जदार भी थे और गैर अर्जदार भी थे, वो साथ में जो लोग भी मौके पर उपस्थित थे उनकी स्वाक्षरी ली गई है। ऐसा पक्ष और विपक्ष का ऐसा कोई बात नहीं। बाजू के खेत वाले ने हमको प्रतिक्रिया दिया है कि मैं भी वहाँ उपस्थित था, लेकिन मेरी वहाँ वाद विवाद होने की वजह से दोनों आपस में तीखी वाद विवाद हो गई। इसके से परिस्थिति न बिगड़े इस कारण से हमने माननीय तहसीलदार मैडम को फ़ोन करके परिस्थिति बताया। तो मैडम ने कहा कि आप जो भी मौके की परिस्थिति हो, जो भी उचित हो, वहाँ के जो पंच लोग उपस्थित थे उनकी स्वाक्षरी लेके आप तहसील में प्रेषित कीजिए जानकारी। आपने जो तहसील कार्यालय में अहवाल सादर किया है उसके बारे में कोई यह है कि अभी क्या है उसकी? माननीय तहसीलदार मैडम को जो भी मौके पे परिस्थिति थी उसके हिसाब से जो उचित जो मौके पे जो परिस्थिति थी वो लिखकर हमने प्रेषित की है।